आरोपी असलेल्या तुषार आपटेला भाजपनं चक्क स्वीकृत नगरसेवक केलाय। भाजपनं तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक केल्यानं आता संताप व्यक्त होतोय। बहुचर्चित अक्षय शिंदे प्रकरणातील शाळा व्यवस्थापनातल्या काही सदस्यांना सह आरोपी करण्यात आलेलं होतं, त्यामध्ये या तुषार आपटेचा समावेश होता। तुषार आपटेने पक्षाचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी मदत केल्यानं भाजपनं स्वीकृत नगरसेवक केल्याचा दावा आता करण्यात येतोय। मात्र आता आपटेला स्वीकृत नगरसेवक केल्यानं बदलापुरात संताप व्यक्त केला जातोय। स्वीकृत नगरसेवकपदी असलेला हा आरोपी तुषार आपटे कोण आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील सह आरोपी आहे तुषार आपटे। अटक होऊ नये म्हणून तुषार आपटेनं पोलिसांना अनेकदा गुंगारा दिला होता। बदलापूर लैंगिक प्रकरणात आपटे सध्या जामिनावर बाहेर आहे। तर तुषार आपटे शाळा व्यवस्थापनात सचिव पदावर कार्यरत होता। भाजप आमदार किसन कथोरे यांचा अतिशय निकटवर्ती असल्याचंही कळतंय। तर तुषार आपटेनं कुळगाव नगरपालिकेत या निवडणुकीमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती। दरम्यान तुषार आपटेला भाजपनं स्वीकृत नगरसेवक म्हणून स्वीकारल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केलाय। जे आपटे नावाचे ग्रस्त आहेत RSS आणि भाजपशी संबंधित, त्यांना लैंगिक अत्याचाराबद्दल काय भाजपने बक्षीस दिलंय का? लज्जास्पद प्रकार आहे। राज्याच्या प्रतिमेला काळीमा फासणारे कृत्य भारतीय जनता पक्ष करताय। लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन तुम्ही असे व्यभिचार घडवताय। लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन तुम्ही त्यांचे अब्रू विकत घेताय। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे सध्या आपल्या सोबत आहे। अंबादासजी, तुमचं स्वागत आहे। अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार बदलापूरमध्ये घडलेला आहे, कारण भाजपनं सह आरोपी असलेल्या एका व्यक्तीला आता स्वीकृत नगरसेवक केलंय। ते कुठल्या आरोपातला सह आरोपी? जर जे बदलापुरामधले अतिशय गाजलेलं प्रकरण, अतिशय संतापजनक प्रकरण ज्यामध्ये मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता, त्या प्रकरणातला हा सह आरोपी आहे। तुमची यावर काय प्रतिक्रिया? पहा, आम्ही त्याच वेळेस म्हणत होतो की याच्यामध्ये कोणत्या विचाराचा आणि कोणाचा सहभाग आहे। म्हणजे भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा तर आहे, लोकांना दिसतोयच, त्याच्याविषयी काही प्रश्न नाही प्रत्येक विषयात। परंतु या निमित्तानं पुन्हा एकदा तो बटबटीत झालेला चेहरा, माता भगिनीवर अन्याय अत्याचार करणाऱ्या, छोट्या छोट्या लहान बालकावर सेक्शुअल हॅरॅसमेंट करणारी जी संस्था होती, खरं तर त्या संस्थेच्या लोकांना जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं, परंतु ते न टाकता त्यांना संरक्षण सरकारने दिलं। आता संरक्षण ज्यांना मिळालं ते लोक प्रत्यक्षात सत्तेमध्ये, म्हणजे थोडक्यात स्वीकृत नगरसेवक भारतीय जनता पार्टी केलं। म्हणजे भारतीय जनता पार्टीला माता भगिनीची जी इज्जत आहे, प्रतिष्ठा आहे, अब्रू आहे, याच्याची काही देणं घेणं नाही। याच्यातलेच आरोपी त्यांचे नगरसेवक बनतायत। मला असं वाटतं या महाराष्ट्राचं पूर्णपणे शर्मेनं मान खाली जाईल अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीची ही वागणूक आणि वर्तणूक आहे। अंबादासजी, असंही कळतंय की या तुषार आपटेनं निवडणुकीदरम्यान नगरसेवक निवडून आणण्यात मोठी मदत केली आणि त्यामुळे आता त्याला स्वीकृत नगरसेवक करण्यात आले। तर पहिली गोष्ट की अशा लोकांची मदतच घ्यायला नाही पाहिजे, आणि दुसरी गोष्ट मदत घेतली असेल, परंतु अशा पद्धतीनं अधिकृतरित्या त्यांना अशा पद्धतीनं पक्षाच्या वतीनं स्वीकृत नगरसेवक करणं, मला असं वाटतं मोठं पाप भारतीय जनता पार्टी करते। खऱ्या अर्थानं याचाच अर्थ असा की अशा पद्धतीनं लैंगिक अत्याचार करण्याची जी टोळी आहे, गँग आहे, याच्या मागे भारतीय जनता पार्टीच उभी आहे असं म्हणता येईल। पण पक्ष म्हणून आता या सगळ्या प्रकरणी तुम्ही आवाज उठवणार आहात का? विरोध करणार आहात का? बिलकुल आवाज उठवू। आमची स्थानिक शाखा आवाज उठवेल, आम्ही पण आवाज उठवू, कारण अशा पद्धतीनं अशा आरोपींना स्वीकृत नगरसेवक केलं नाही पाहिजे, ही भूमिका आमची राहील। धन्यवाद अंबादासजी तुमच्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी। महाविकास आघाडी सरकारच्या काळात फडणवीस आणि शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला असं SITच्या तपास